हो, सगळ्यात तुम्ही जास्त तर झोपलंच पाहिजे ना. आमच्याकडे क्लायंट आहे तर तुला सांगितलं ना, त्यांना उठवावं लागतं. जा आता घरी उठा आता म्हणून. योग 2-2 निद्रा तास झोपतात. योग निद्रा सकाळी नसते, योग निद्रा रात्री असते. योग निद्रा त्याचं पण आपण एक सेशन घेणार आहोत एका दिवशी. माझ्या याच्यात मी लिस्टमध्ये ते ॲड केलेलं आहे ॲक्च्युली. मी आता हे पण रेकॉर्डिंग करते आणि याचं पण बघूयात, काय म्हणतात त्याला, स्क्रीन पण करते आणि हे बघूयात. तर थोडंसं रिवाईज करते मी परत. तर हे जे आपण अफर्मेशन लिहून का करतो, थोडंसं रेकॉर्डिंगसाठी मी रिवाईज करू लागले की लिहून याच्यासाठी करायचं आहे की तो आपला मेंदू तेवढा सक्रिय राहतो. आपण त्या शब्दांकडे बघत लिहित असतो. आपला मेंदू, हात आणि डोळे हे तिन्ही पण सक्रिय असतात आणि ते जास्त इफेक्टिव्ह असतं लिहिलेलं वाचण्यापेक्षा. म्हणून आपल्याला लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आणि त्याचे रोज करायची आहे. रोज 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 केल्यानंतर माणूस त्याच्यामध्ये पूर्णतः त्याच्यामध्ये म्हणजे आपले विचार, आपले सेल्स तसे तयार होतात बॉडीचे आणि ते एक्सेप्ट करायला लागतं आपला मेंदू. कारण मेंदूला पण ट्रेन करण्याची गरज आहे. कारण मेंदूला ह्या सगळ्या आपण नवीन 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 काय काय गोष्टी करतो तर मेंदूला त्याची सवय नसते. तर मेंदूलासुद्धा आपल्याला ट्रेन करायचं असतं. म्हणून हे लिहायचं असतं हे. तर आजपासून आपण लिहिण्याची पण प्रॅक्टिस करणार आहोत, जेणेकरून तुमचा दिवसभराचा जो काही वेळ आहे तो सुद्धा थोडाफार वाचेल. आणि ही वेळ जी आहे, मी सांगत होते की अमृतवेला का बरं म्हणतात, अमृत बरसत असतं पृथ्वीवर. ते कॉस्मिक एनर्जी, ब्रह्मांडातनं एक पॉवरफुल एनर्जी सकाळी म्हणजे पृथ्वीवर येत असते. तर ती इतकी पॉवरफुल असते की त्या एनर्जीचा जर तुम्ही खरंच सदुपयोग करून घेतला ना, तर खूप काही तुमच्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये चेंजेस आपण करू शकतो. ह्या केवळ सकाळच्या ब्रह्ममुहूर्त ज्याला म्हणतात, अमृतवेला ज्याला म्हणतात, की अमृत बरसत असतं आणि हे अमृताचा आपण चांगल्या पद्धतीने जर उपयोग करून घेतला तर खूप काही आपण साध्य करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. तर इतकी सुंदर सकाळची शांत वेळ असते ना, ट्रॅफिक असते, ट्रॅफिक कोणतीच नसते. म्हणजे फिजिकली ट्रॅफिक पण नाही, म्हणजे जी बाहेर असते ना ती ट्रॅफिक नाही आणि विचारांची ट्रॅफिकसुद्धा नसते. म्हणजे सकाळी आपण इतके काही विचार नाही करत ना असे सकाळी. ठीक आहे, उठल्यानंतर आपल्या डोक्यात विचार चालू असतात, पण जे दिवसभर चालू असतात तेवढे सकाळी नाही असतात. बघा तुम्ही, थोडेफार असतात. ते विचारांची पण ट्रॅफिक नसते सकाळी. विचारांची सुद्धा गती कमी असते सकाळी. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या मेंदूमध्ये चांगलं चांगलं आपण सकारात्मक शब्द टाकायचे, चांगले चांगले वाक्य टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. तर ती अजून त्या विचारांची गती कमी होते. जास्तीत जास्त आपल्या विचारांची गती कशी कमी करता येईल हे आपण बघायचं. हे आपण मेडिटेशनमध्ये पण बघितलेलं आहे. जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्या विचारांची गती पण कमी होत जाते. तर ते पण ह्याच्यामध्ये साध्य होतं की विचार पण कमी होतात आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं ह्याच्यामुळे. कारण कुठलीही गोष्ट तुम्ही रोज रोज जेव्हा करताल तेव्हाच ती परफेक्ट होत जाते. कणिक आपण रोज काही पहिल्याच दिवशी गोल पोळी येत नाही आपल्याकडनं. वर्ष लागतात त्याला, कितीतरी वर्ष जाऊ द्यावं लागतात तेव्हा ती पोळी गोल व्हायला लागते. प्रत्येक गोष्टीचं असंच आहे. जेव्हा तुम्ही खूप 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 वर्ष, खूप दिवस प्रॅक्टिस करताल तेव्हा त्याच्यात परफेक्शन येईल. आणि नंतर परफेक्शनसाठी तुम्हाला प्रयत्न करायची गरज नाही. एकदा तुम्ही परफेक्ट झाले त्याच्यामध्ये. आपल्याला आज असं पोळी गोल करायला खूप असे प्रयत्न करावे लागतात का? ॲटोमॅटिकली आपले हात वळतात आणि ॲटोमॅटिकली ती पोळी गोल होते. किंवा आपण असं विचार करतो का नाही ही पोळी गोल व्हायला पाहिजे, बापरे कसं होईल, असं काहीच होत नाही. ती आपली प्रक्रिया होऊन जाते आपल्याकडनं, इझिली होऊन जाते. तसंच आहे हे. मेंदूला एकदा तुम्ही हे सवय टाकली ना, मेंदूमध्ये एकदा टाकलं की तुम्हाला परत वेगळं त्याच्यावर प्रक्रिया करायची गरज नाही. ते तुमचं रोज रोज इझिली तुम्ही ते करा अगर नका करू, ते मेंदू सारखं सारखं ती ऊर्जा किंवा जे तुम्ही बोललेलं आहे, मेंदूला ट्रेन केलेलं आहे, ते सतत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. काही काही वर्षानंतर, काही महिन्यानंतर ते मेंदूला एकदा सवय झाली की माइंडला तुमच्या एकदा सवय झाली की ते तुम्हाला सतत ते तुमच्याकडनं करून घेईल. तुम्हाला वेगळं त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही पडणार. जेव्हा तुम्ही आता सतत त्याच्यासाठी पण काय करायला लागेल, पहिले एफर्ट्स घ्यावं लागतील ना आपल्याला. पहिले त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल. आधी त्याच्यासाठी मेहनत घ्यावं लागेल. तर ही मेहनत आत्ता घ्यायची आणि सकाळची जी मेहनत आहे ती खूप कमी वेळात होते. तुम्ही बघा, लहानपणापासून आपल्याला शिकवलेलं आहे की सकाळी उठून अभ्यास करायचा. का बरं? कारण तो जास्त लक्षात राहतो सकाळी उठून अभ्यास केला. तुम्ही दिवसभरातला अभ्यास 5-6 तास केलेला आणि सकाळी 2 तास अभ्यास, हे कंपॅरिझन आहे. तर तो जास्त लक्षात राहतो अभ्यास.
म्हणून हे सकाळचं वेळ खूप महत्त्वाची आहे. ही अमृत वेला आहे, ब्रह्ममुहूर्त आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे काम करत आहोत. निश्चितच प्रत्येकाला याचा फायदा होणार आहे. आणि तुम्ही जे सकाळी दिवसभर जे बोलत आहात, मी शांत स्वरूपात्मा आहे, मी संपूर्ण स्वस्थ आहे, मी मास्टर सर्वशक्तिवान आहे, मी खुश आणि आनंदित आहे, हे जेव्हा जेव्हा तुम्ही दिवसभर बोलता तर ते तुम्हाला आता 2 दिवस झालेत, फार काही त्याचं हे नसेल झालं, पण तरी तुम्ही जर थोडंसं अवेअर राहिले ना त्या बाबतीमध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल की हे घडतं आहे, आपल्या आतमध्ये कुठंतरी घडत आहेत ह्या गोष्टी आतून. तर हे तुम्ही थोडंसं अवेअर राहा. म्हणजे घडत आहे म्हणजे तुम्हाला जाणवते की मी शांत होत आहे, किंवा मी शांत, थोडंफार माझ्यात थोडी शांतता येत आहे, किंवा मी जे सतत तक्रार असते ना माझ्या तब्येतीची, हेच दुखतंय तेच दुखतंय असंच होतंय, कंबरच दुखते आहे, पाठच दुखते आहे, हे कुठंतरी कमी व्हायला लागेल. आणि मी मास्टर सर्वशक्तिमान आहे. आपले दिवसभराचे जे कामं आहेत आपले, तर ते आपण व्यवस्थित करू आपण, म्हणजे आपल्याकडनं व्यवस्थित होत आहेत, थकायला होत नाही आपल्याला, किंवा जास्त आपली क्वालिटी सुधारली आहे आपल्या कामाची. तर हे हळूहळू व्हायला लागेल. कारण तुम्ही अवेअरनेसनी दिवसभर बोला, हे अवेअरनेसनी बोला. कारण काय होतं, हे बोलल्यानंतर आता ह्याचं लॉजिक काय आहे, आपल्या शरीराकडे आपण, मी म्हणते की मी असं सारखं म्हणते की माझं संपूर्ण शरीर, मी संपूर्ण स्वस्थ आहे, हे जेव्हा सारखं म्हणतो ना, तेव्हा आपल्या शरीराच्या दुखण्याकडे आपलं लक्ष नसतं बघा. आपण आता कुठे मूव्ही बघायला गेलं किंवा बाहेर फिरायला गेलो, जी कंबर किंवा हातपाय आपले घरात बसून दुखतात, ते आपण कुठे बाहेर गेल्यानंतर कधी दुखणार नाहीत आपले, कारण आपलं लक्षच नसतं ना त्याच्याकडे, आपल्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीकडे लक्ष असतं आपलं. पण तेव्हा घरात बसून काय होतं, किंवा घरात काम करताना काय होतं आहे, तर थँक्यू. तर घरात काम करताना काय होतं आहे की आपलं सारखं लक्ष ते आपल्या याच्याकडेच असतं, माझं हे होतं आहे, माझं ते होतं आहे, ॲक्टिव्हिटी करत असतो, पण आपलं जास्त कॉन्सन्ट्रेशन आपल्या शरीराकडेच असतं की हे दुखतं आहे ते दुखतं आहे. पण जर तुम्ही हे सतत बोलले ना, तर तुमचं त्या बोलण्याकडे लक्ष असेल की मी संपूर्ण स्वस्थ आहे. त्याच्यामुळे तुमचं आणि हे जे शारीरिक आजार आहे, हे पहिले मनातले आजार आहेत आपले, आणि मग शरीरामध्ये उतरतात. पहिले आपले मनात येत आहेत, ते मनात आपले तयार झालेत, आणि मग ते शरीररूपी व्याधीने आपल्या पुढे आलेले आहे. त्याच्यासाठी त्या मनाला सांगायचं की नाही, मी एकदम स्वस्थ आहे. मग तुम्ही काही दिवसानंतर स्वस्थ सांगत गेला की ॲटोमॅटिकली तुम्ही ते विसरून जाताल तुमचं काय दुखणं आहे ते. तुम्ही हा प्रयोग करून बघा, प्रत्येकाने हा प्रयोग करून बघा की संपूर्ण स्वस्थ आहे. जेव्हा आपण बोलायला लागतो तेव्हा आपल्या दुखण्याकडे आपलं लक्ष नसतं, आणि जेव्हा आपण दुखण्याकडे लक्ष देत नाही तर त्याची जाणीव आपल्याला होत नाही की आपलं काय दुखतं आहे, आणि जाणीव होत नाही म्हणजे आपल्याला त्रासही होत नाही ना मग त्या गोष्टीचा. हेच सेम सगळ्याच बाबतीमध्ये हा लागू पडतो, हा नियम. शारीरिक याच्यामध्ये, मानसिक, रिलेशनशिप, प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. हे प्रत्येक याच्यामध्ये, चारही एरियामध्ये हे काम करते, तिन्ही एरियामध्ये हा नियम काम करेल. तर तुम्ही प्रत्येकजण करा. मला असं म्हणायचं की प्रत्येकजण करा आणि त्याचा अनुभव घ्या. जोपर्यंत तुम्ही, मी म्हणते म्हणजे मी सांगते म्हणून तर करा, पण तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा आहे म्हणूनसुद्धा करा ते. तर चला, आपण आज आपल्याला स्वतःला शांत वेळ आहे, खूप छान वेळ आहे, आणि आपल्या आत्म्याला आपल्याला सांगायचं आहे की त्याचा मूळ स्वभाव आपल्याला सांगायचा आहे. आपल्या आत्म्याचा आपल्याला काय मूळ स्वभाव आहे, आपल्या आत्म्याचा शांत आहे, एकदम शांत आहे. आपला आत्म्याचं स्वरूप हे एकदम शांत आहे. तर मी शांत स्वरूप आत्मा आहे. तुम्ही तुमचं बोलायचं सुद्धा आहे, लिहिताना तुम्ही बोलायचं पण आहे. हे तुमचे सगळ्यांचे म्यूट आहे, तरी पण तुम्ही बोलायचे. ॲटलिस्ट तुम्हाला तुमचा आवाज येईल अशा आवाजात, मनातल्या मनात नाही. जसं मी शांत स्वरूप आत्मा आहे, एवढ्या तुमच्या आवाजात तुम्ही बोलायचं आहे लिहिताना. मी शांत स्वरूप आत्मा आहे. आणि जेव्हा आपण शांत म्हणतो ना, तेव्हा तर मराठीत काय म्हणतात, तेव्हा महसूस, काही शब्द आहे ना माझ्यात, इंग्लिश सॉरी हिंदी पण येतात. तर महसूस म्हणजे ना, ते महसूस करायचं की मी शांत आहे. तर ते बोलताना सुद्धा तो तसा शब्द यायला पाहिजे, मी शांत स्वरूप आत्मा आहे. की बोलताना पण ती जाणीव व्हायला पाहिजे आपल्याला की मी शांत स्वरूप आत्मा आहे. लिहा सगळेजण, मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी
शांत स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. 7 वेळेस लिहून झालं असेल तर पुढचं अफर्मेशन. मी संपूर्ण स्वस्थ आहे. 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 अगदी आरामशीर लिहायचं आहे. काही आपल्याला गडबड नाही आहे, काही घाई नाही आहे. आपल्याला उरकून टाकायचं नाही. आपलं लिखाण आपल्याला त्याच्यात पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी, त्याच्यात पूर्ण आपला भाव आणि आपल्याला त्याचं ते पूर्ण त्याच्यातलं जो अर्थ आहे तो घेऊन आपल्याला ते लिहायचं आहे. सात वेळेस झालं असेल तर पुढचं. मी मास्टर सर्व शक्तिमान आहे. शक्तिवान म्हणू शकता, शक्तिमान दोन्ही पण चालतं. मी मास्टर सर्व शक्तिवान आहे. मी मास्टर सर्व शक्तिवान आहे. मी मास्टर सर्व शक्तिमान आहे. मी मास्टर सर्व शक्तिमान आहे. बोलायचं आहे प्रत्येकाने. लिहायच्या वेळेस लिहिताना तर लिहायचं तर आहे, लिहिताना बोलायचं आहे. मी मास्टर सर्व शक्तिमान आहे. मी मास्टर
सर्व शक्तिमान आहे. पुढचं अफर्मेशन मी काल नुसतं आनंदित दिलं होतं, पण आपण आज त्याच्यामध्ये घेऊया की मी खुश आणि आनंदी आहे किंवा मी खुश आणि आनंदात आहे, जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. मी खुश आणि आनंदी आहे. कारण जेव्हा मी खुश होईल तेव्हा मला आनंद मिळेल. हा आपला एक बेसिक कन्सेप्ट झालेला आहे, आपलं माइंड तसं झालेलं आहे. जेव्हा मला खुशी मिळेल तेव्हा मी आनंदित होते. पण आता काही कालांतरानंतर आपल्याला बिनावजह आपल्याला आनंदात राहायचं आहे. कुठलंही कारण नसताना आपल्याला खुश राहायचं आहे. मी खुश आणि आनंदी 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 आहे. मी आता तर खरंच खुश आणि आनंदी आहे, कारण दिवसभराचा माझा टास्क झाला आहे. आता मला काही दिवसभर करायची गरज नाही. डोक्याला काही ताणच नाही. अरे नाही तर दिवसभर असेल तुमच्या डोक्यात, बापरे हे करायचं राहिलं आहे, आपलं लिहायचं राहिलं आहे, कधीतरी झोपताना किंवा लिहून पाठवायचं. दिवसभराचं आता काही राहिलेलं नाही तुम्हाला ताणा. पण तरीसुद्धा ज्यांना वाटत असेल की नाही मला खरंच लिहायची आवश्यकता आहे, त्यांनी दिवसभरात तरी पण लिहा. ठीक आहे, आजचा आपण टास्क आपण इथं जरी कंप्लीट केला तरी पण दिवसभर लिहिणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट एकदा तरी तुम्ही लिहा दिवसभर. थोडासा का बरं हा म्हणते मी थोडासा वेळ काढून, की तुम्ही ह्या सगळ्या कामातनं थोडंफार स्वतःसाठी एक थोडा 10 मिनटं देताल स्वतःसाठी. तर दिवसभर आपल्या झोपेपर्यंत चालूच राहतं आपलं काम, आपल्या डोक्यात विचार पण चालू असतात. पण हे जेव्हा आपण लिहायला बसतो ना, फुल कॉन्सन्ट्रेशन असतं आपलं त्याच्याकडे, आणि तेवढं ॲटलिस्ट तेवढं तरी आपण मेडिटेट करू शकतो, तेवढं तरी आपण आपलं मेंदूला थोडं शांतता देऊ शकतो आपण. म्हणून हे लिहायचं आहे. तर चला आपण थोड्या वेळ मेडिटेशन करायचं आहे. याचंच डोळे बंद. एक मोठा खोल श्वास आतमध्ये आणि हळूहळू बाहेर. एक मोठा खोल श्वास पोटापर्यंत घ्यायचा आहे आणि हळूहळू बाहेर. एक लंबी गहरी धीमी श्वास अंदर और धीरे धीरे बाहर. संपूर्ण लक्ष श्वासावर. श्वास जाणून बुजून सुरुवातीला पोटापर्यंत घ्यायचा आहे आणि जेवढा श्वास घेतला तेवढाच पूर्णपणे बाहेर सोडायचा आहे.
लक्ष संपूर्ण श्वासावर. सकाळची वेळ आहे, ब्रह्ममुहूर्त आहे, अमृत वेला आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अमृत बरसत आहे. मी खरंच कृपाशाली आहे. मी खरंच भाग्यशाली आहे. माझ्यावर परमेश्वराची अनंत कृपा आहे. त्यामुळे मी ह्या ब्रह्ममुहूर्ताचा, अमृत वेलेचा पुरेपूर लाभ घेत आहे. पुरेपूर उपयोग करून घेत आहे. हे परमपिता परमेश्वर, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला सकाळी उठवण्यासाठी धन्यवाद. आणि मला अमृत वेलेचा, ब्रह्ममुहूर्ताचा सदुपयोग करून घेण्याची सद्बुद्धी देण्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी संपूर्ण स्वस्थ आहे. मी संपूर्ण स्वस्थ आहे. मी संपूर्ण स्वस्थ आहे. मी मास्टर सर्वशक्तिवान आहे. मी मास्टर सर्वशक्तिवान आहे. मी मास्टर सर्वशक्तिवान आहे. मी खुश आणि आनंदी आहे. Keep a beautiful smile in your face. मी खुश आणि आनंदित आहे. मी खुश आणि आनंदी आहे.
आणि हे सगळं सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे, हे सत्य आहे. मी संपूर्ण स्वस्थ आहे, हे सत्य आहे. मी मास्टर सर्वशक्तिवान आहे, हे सत्य आहे. मी खुश आणि आनंद आहे, हे सत्य आहे. हळूहळू हातापायाची हालचाल करायची आहे. दोन्ही हात एकमेकांवर घासायचे आहेत आणि ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरती. परत हात एकमेकांवर घासून ती ऊर्जा आपल्या पाण्याला द्यायची आहे आणि हळूहळू डोळे उघडायचे आहेत.